राजेंद्र दत्तात्रय शिर्के. तुम्ही हे कधी सुरू केलं व्यवसाय? 2 वर्ष झाले सर. तुम्हाला हे कधी सापडलं? मिल्क चार्जर 2 वर्षच झाले. म्हणजे 2 वर्षापासून तुमच्याकडे आहे हा, मिल्क आणि चार्जर. गोठा चालू करून पण 2 वर्ष झाले. हां, मिल्क चार्जर तुम्हाला सापडलं कसं काय? संघाचे कार्यकर्ते आम्ही सगळे, तर त्याच्यामध्ये आम्ही काही जण वापरत होते. त्यांनी मला सुचवलं जर गाईसाठी अति बेस्ट राहील, म्हणजे जर्सी गाईंचं दूध खाण्यापेक्षा गावठी गाईचं दूध खा, असा एक त्याने एक सल्ला दिला. त्याच्यामुळे मी ते मिल्क चार्जर वापरलं. गाई तर जर्सी तुमच्या सगळ्या. पण मग दूध लोक आपल्याला म्हणते पहा किती वेळात काढते. नाही, पण दूध पिलं तर तुम्हाला गावठी गाई सारखंच लागेल. काय बात करता? पहिली एकच गाय होती माझ्याकडे. अच्छा, बर त्या गाईला ते वापरलं. तिचा मेंटेनन्स खर्च 0 आल्यानंतर मी गाई वाढवल्या. बर. काय मेंटेनन्स होतं तुम्हाला? मग आता समजा जास्त हीट वाढलं तर गाईला ताप येणं, बर. गाईच्या जिभेला फोड येणं किंवा लंपी, बरोबर. ते लाळे खत म्हणतात ते. FMD. हां, पण सध्या माझं मिल्क चार्जर चालू आहे. माझ्याकडे माझ्या गोठ्यात 2 वर्षापासून असा कुठला एकही आजार, जीव घेणं आजार नाही, एकही नाही, किंवा नुकसान करणार नाही. काहीच नाही. बर मी गाईंची जवळजवळ पॉलिसी काढलेली, प्रत्येक गाईंची. बर. पण मला गाईंचा फॉल्टच नाही, तर पॉलिसीचा फायदा गेली वायाला गेली बघ तुम्ही. पूर्ण वाया गेले. 65,000 65,000ची पॉलिसी. काय येडेपण आहे, तेवढे 65,000 मिल्क चार्जरला खाऊ घातले असते आणखीन एक्स्ट्रा, तर गाया डॉल्फिन सारख्या चमकल्या असते. नाही, पण तेव्हा आयडिया नव्हती ना सर. मी तर म्हणतो तुम्ही आता 2 वर्षामध्ये किती मिल्क चार्जर चालला असेल? 1 क्विंटलच्या दरम्यान. बरं, म्हणजे 1 क्विंटलच्या आसपास तुम्ही चाललं. आणि तेच जर 65,000 जर चाललं असतं तर 65,000 मध्ये किती आलं असतं? 2 क्विंटल. म्हणजे 180 क्विंटल आलं असतं. आणि तेवढं आणखीन जर खाऊ घातलं असतं तर काही चमत्कारच झाला असता.